आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेच्या अंमलबजावणी मोहिमेनिमित्त जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न। कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेच्या विशेष अंमलबजावणी मोहिमेअंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळा नाशिक येथे उत्साहात पार पडली। या कार्यशाळेचे आयोजन प्रकल्प संचालक आत्मा नाशिक यांच्या वतीने करण्यात आले होते। कार्यशाळेत कृषी व्यवसायाशी संबंधित विविध विभागांचे अधिकारी, बँक प्रतिनिधी, शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतकरी गट, महिला बचत गट, कृषी उद्योजक तसेच इच्छुक लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, प्रकल्प संचालक आत्मा, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तसेच इतर संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले। प्रास्ताविकात अभिमन्यू काशीद, प्रकल्प संचालक आत्मा नाशिक यांनी कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेची उद्दिष्टे, जिल्ह्यातील अंमलबजावणीची सद्यस्थिती तसेच विशेष अंमलबजावणीच्या मोहिमेचे महत्त्व विशद केले। शेतकरी गट व कृषी उद्योजकांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले। कार्यशाळेत गणेश शिंदे, अर्थशास्त्रज्ञ तथा वित्तीय सल्लागार, स्मार्ट प्रकल्प यांनी योजनेची सविस्तर माहिती, पात्रता, निकष, अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे व ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया याविषयी मार्गदर्शन केले। नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2 अंतर्गत कृषी व्यवसाय घटकाची माहिती, मार्गदर्शक तत्वे, प्रकल्प निवड, अर्ज प्रक्रिया तसेच उपलब्ध संधी याबाबत प्रकल्प संचालक आत्मा यांनी सविस्तर सादरीकरण केले। यामुळे कृषी मूल्यवर्धन प्रक्रिया, उद्योग, साठवणूक सुविधा, शीतसाखळी, कृषी उद्योजकता आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी उपलब्ध संधीबाबत सहभागींचे मार्गदर्शन करण्यात आले। जिल्हा अग्रणी बँकेच्या अधिकाऱ्यांनी व सनदी लेखापाल यांनी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करणे, बँक कर्ज प्रक्रिया, आर्थिक व्यवहार्यता, कर्ज मंजुरीची प्रक्रिया तसेच वित्तीय संस्थांशी समन्वय याबाबत मार्गदर्शन केले। कृषी प्रक्रिया उद्योग उभारणीसाठी उपलब्ध शासकीय सहाय्याची माहिती सहभागींसमोर मांडण्यात आली। कार्यशाळेच्या शेवटी सहभागींच्या शंकांचे समाधान करण्यात आले। जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्या, कृषी उद्योजक व संस्थांनी कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेचा लाभ घेऊन कृषी क्षेत्रात मूल्यवर्धन व आधुनिक पायाभूत सुविधा उभारण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने आणि प्रकल्प संचालक आत्मा अभिमन्यू काशीद यांनी केले। BV न्यूज महाराष्ट्रासाठी विभागीय संपादक लक्ष्मण सोनवणे।